अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 292 अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर या महाराष्ट्राचा शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि या अन्नदात्यासाठी खरं तर या आपल्या राज्य सरकारने शासनाने जाहीर केलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी या सरकारचे मनापासून आभार व्यक्त करल आणि विशेषतः या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील आणि सर्व मंत्रिमंडळाचे या ठिकाणी मी मनापासून आभार आणि अभिनंदन करल. काही शेतकऱ्याला दिलासा देणारी ही कर्जमाफी योजना या ठिकाणी राज्य सरकारने आणली. पण या ठिकाणी कर्जमाफी करत असताना जर आपण शेतकरी बघितला, या ठिकाणी अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, वारा असेल, पाऊस असेल, नेहमी शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. पण या सर्व बाबीवर आपण लक्ष देता माझी आपल्याला विनंती राहील का आपण या ठिकाणी तेलंगणा सरकार असेल, आंध्र प्रदेश असेल, जसं आपला खरीप हंगाम सुरू होतो त्यावेळेस शेतकऱ्याला मदत केली जाते. या दृष्टिकोनातून आपण देखील ज्यावेळेस सर्व आमदार असतील, पालकमंत्री असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, आपण खरीप हंगामाचा आढावा बैठक घेतो. त्याच वेळेस आपल्याला या शेतकऱ्यासाठी कुठला हिताचा निर्णय घेता येत असेल तर तो जर घेतला तर निश्चित या ठिकाणी शेतकऱ्याला कायमस्वरूपी दिलासा मिळेल. ही अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक असेल, एक अतिशय चांगलं काम या राज्य सरकारने केलेले. पण या ठिकाणी अतिवृष्टीमुळं त्या बोगद्याचा काही भाग कोसळला. पण या ठिकाणी 18 तासाच्या आत त्या ठिकाणी सर्व अधिकारी असतील, कामगार असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, पवारताई असतील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेजी भोसले असतील, यांनी या ठिकाणी 18 तासात तो मार्ग मोकळा केला आणि या ठिकाणी प्रवाशांना येण्या जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा केला. एक अतिशय चांगलं काम, अतिशय संकट त्या ठिकाणी आलं होतं आणि त्या संकटाला मात करण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण हॅम असेल, एडीबी असेल, आज माझ्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाकांक्षी 2 रस्ते आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना माझी विनंती आहे. कारण की या ठिकाणी पैठण शेवगाव राज्यमार्ग असेल, या ठिकाणी MSIDC मार्फत या ठिकाणी आपण त्याचा प्रस्ताव दिलेला आहे. तो जर रस्ता घेतला त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी जालना असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, या रस्त्याची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा रस्ता आहे डोरकिंग कारकिन पोरगाव असेल, प्रमुख जिल्हा मार्ग 55 असेल, हा DMICला जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी महामार्ग 752 असेल, त्या ठिकाणी बिडकीन करमाड राज्यमार्ग क्रमांक 215 याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी निश्चित बिडकीन DMIC असेल, शेंद्रा असेल, याला जोडणारा प्रामुख्याने रस्ता आहे. हा जर आपला ADB आणि हॅममधून झाले तर निश्चित या ठिकाणी DMICला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी राज्य सरकारचे मनापासून आभार आणि अभिनंदन कराल का या ठिकाणी गेल्या बजेट बुकमध्ये या ठिकाणी आमचा बिडकीन, शेंद्रा, बिडकीन ते ढोरेगाव हा रस्ता घेतला. त्यामुळं निश्चित बिडकीन DMICला त्या ठिकाणी चालना मिळाली. अनेक वर्षापासून DMIC झाली होती पण त्या DMICमध्ये गुंतवणूक नव्हती. या ठिकाणी मी जर बघितलं तर उद्योगमंत्री कसा असो याचं उत्तम उदाहरण म्हणजे उदयजी सामंत साहेब आहे. या ठिकाणी अनेक कंपनीची त्या ठिकाणी गुंतवणूक झाली. उदय सामंत साहेबाला देखील माझी विनंती राहील का त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि DMICमधील अनेक प्रश्न त्या ठिकाणी बाकी आहे, शेतकऱ्याचे प्रश्न बाकी आहे. त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती केली आहे का आपण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून DMIC त्या ठिकाणी बैठक बोलावी, ही आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो. जर बैठक बोलली तर त्या ठिकाणी निश्चित माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि माझ्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, ही आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अन्य औषध प्रशासन असेल, या ठिकाणी मी या सभागृहाच्या वतीनं
आणि सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आपले विभागीय अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांच्या मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करल का एक अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करते. कारण की या ठिकाणी दुधामध्ये भेसळ असेल, पनीर असेल, आज हॉटेल व्यवसाय करणार असतील त्या ठिकाणची भेसळ जर बघितली तर या ठिकाणी जीवनाशी खेळण्याचा प्रकार त्या ठिकाणी होत होता. पण या ठिकाणी मुंडे साहेबांनी एक अतिशय चांगला निर्णय आणि अतिशय चांगली कठोर कारवाई त्या ठिकाणी करू लागले. पण अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती राहील का या लोकांवर कारवाई करून चालणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. यांना दंडा करून किंवा यांचं लायसन्स सस्पेंड करून चालणार नाही, तर यांना जेल त्या ठिकाणी झाली पाहिजे, जन्मठेप झाली पाहिजे. कारण की हे जनतेच्या लहान मुलाच्या जीवनाशी खेळलेले लोक आहे. कारण की आज आपण बघतो शेतकरी राबतो, पण शेतकऱ्याच्या दुधाला कधी भाव मिळत नव्हता. पण मुंडे साहेब आले आणि आज कुठेतरी आपल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल याची आपल्या या ठिकाणी आशा आहे. म्हणून आपण या ठिकाणी मुंडे साहेबाचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी पीक विम्यावरती बोलायचं ठरलं तर पूर्वी पीक विमा योजनेअंतर्गत ट्रिगर सिस्टीम अस्तित्वात होती. त्यामुळं शेतकऱ्याला वैयक्तिक पिकाचं नुकसान झाल्याचे तक्रार करून भरपाई मिळण्याची संधी होती. परंतु ती आता पद्धत बंद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कापणीवरती आपण या ठिकाणी हे केले, सध्या उत्पन्नावरती हे केले, त्यामुळं पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही आहे. तर पूर्वी आपला ट्रिगर सिस्टीम जी होती ती कार्यान्वित करावी ही अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील, कृषी मंत्री असतील यांना या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील जगत स्वामी ज्वालादास ट्रस्ट यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आडगाव येथील गट क्रमांक 52 असेल, गट क्रमांक 79 असेल, गट क्रमांक 135 असेल आणि गांधीली येथील गट क्रमांक 293 असेल, ही ट्रस्टची जागा होती. या ट्रस्टच्या जमिनीवरती तहसीलदारांनी त्या ठिकाणी कुल डिक्लेरेशन केलं. जवळपास ही देवस्थानची इनाम जमीन आहे आणि आपल्या देवस्थानचं इनाम जमीन जर असेल तर त्याला आपल्याला कुल डिक्लेरेशन करता येत नाही. आणि कुल डिक्लेरेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तहसीलदारला 25 ते 30 एकरचं राईट त्या ठिकाणी आहे. पण तत्कालीन तहसीलदारांनी जवळपास 180 एकरला कुल डिक्लेरेशन त्या ठिकाणी केले. ही देवस्थानची जमीन आहे. त्या ठिकाणी आपण तारांकित प्रश्न देखील अध्यक्ष महोदय उपस्थित केला होता. या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती आहे का ही जी जागा जमिनी म्हणजे ट्रस्ट देवस्थानची जी इनाम आहे याच्यावर जे कुल डिक्लेरेशन केली ही जमीन शासन खाती जमा करून घ्यावी. आणि त्या ठिकाणी तत्कालीन मंडळाधिकारी असतील, तलाठी असतील, या ठिकाणी तहसीलदारावरती निलंबनाची कारवाई झाली आहे. पण तलाठी मंडळाधिकारी यांच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि या ठिकाणी त्या तहसीलदारांनी एक पत्र काढलं होतं का याचं खरेदी खत करण्यात येऊ नये. पण त्या ठिकाणी दुय्यम निबंधकांनी रजिस्ट्री देखील झाली आणि त्याचा फेर देखील झालेला आहे. तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी महसूल मंत्र्याला देखील विनंती राहणार आहे. कारण की आपण या ठिकाणी गायरान असेल, ट्रायबल लँड असेल, इनामा असेल, ट्रस्टच्या जागा असतील, याचं संरक्षण करण्याचं काम हे तहसीलदार असतील, प्रांत असतील यांची जबाबदारी असती. पण या ठिकाणी तत्कालीन तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांच्या चुकीमुळं ही देवस्थानची जमीन जवळपास 180 एकर त्या ठिकाणून गेलेली आहे. तर ही आपल्या माध्यमातून विनंती आहे ज्यांनी कोणी या ठिकाणी चुकीचे केले यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि ही देवस्थानची जागा त्या ठिकाणी देवस्थानच्याच नावावर झाली पाहिजे आणि कुळ त्या ठिकाणी कॅन्सल झालं पाहिजे. ही आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी पैठण ही साधू संतांची भूमी आहे. या ठिकाणी पर्यटक असतील, भाविक असतील, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात. पैठणसारख्या ठिकाणी आमच्या तरुणांना इंजिनिअरिंगसाठी संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल त्या ठिकाणी जावं लागतं. तर या ठिकाणी आपल्या पैठणला शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज असेल, शासकीय मेडिकल कॉलेज असतील, याची परवानगी देऊन त्या ठिकाणी सुरू करण्यात यावे ही आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी माझ्या बिडकीन येथील तरुण हे रत्नागिरीला गणपतीपुळे येथे गेले होते. त्या ठिकाणी गणपतीपुळेला दर्शनाला गेले असताना त्या ठिकाणी समुद्र किनारी गेले आणि त्या तरुणाचा 5 जणांचा बुडून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. त्या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक बगाडे साहेब असतील, यांनी तात्काळ त्या ठिकाणी मदत केली. पण या कुटुंबाला 5 लाखाची मदत मिळावी ही आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी करतो. जसा कुंभमेळा नाशिकला होतोय त्या धर्तीवरती पैठणला देखील भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
नाथ महाराज समाधी त्या ठिकाणी आहे, गोदावरीच्या तीरावरती आहे. अनेक भाविक त्या ठिकाणी शाही स्नानासाठी येते. तर नाशिकच्या धर्तीवरती पैठणला देखील सुखसुविधा या भाविकांना मिळाल्या पाहिजे, हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचे देखील मनापासून अभिनंदन करेल का त्यांनी या ठिकाणी जिथं ग्रामपंचायत कार्यालयाने याचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, हे त्यांनी त्या ठिकाणी GR काढला. निश्चित या ठिकाणी ग्रामविकास विभागाला चालना देण्याचं काम आणि ग्रामविकास विभागामध्ये ऊर्जा देण्याचं काम हे जयकुमार गोरे भाऊ करतायत. या ठिकाणी निश्चित आपल्या ग्रामीण भागात बरेचसे रस्ते करणं बाकी आहे. गोरे साहेबाला देखील माझी विनंती आहे का या ठिकाणी आपण निश्चित आम्हाला न्याय देताल, कारण की आपण आपल्याकडे, कारण की या ठिकाणी आज राज्यात बोललं जातं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑपरेशन टायगर सुरू केलं, पण या ठिकाणी ऑपरेशन टायगर नंतर जयकुमार गोरे भाऊ देखील ऑपरेशन टायगर करायला पक्के आहे. आपण देखील आम्हाला न्याय द्यावा ही आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.